इस्रायलच्या मदतीसाठी युद्धात उडी घेऊन अमेरिकेने इराणच्या सर्वोच्च नेत्याला संपवलं आणि 1990च्या खाडी युद्धानंतर मध्य पूर्वेतलं सर्वात मोठं युद्ध सुरू झालं। युद्धानंतर इराणने जगाच्या 20% तेल वाहतुकीचा आणि 50% गॅस वाहतुकीचा मार्ग असलेला स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ अडवल्यानंतर त्याचे जगभरात हळूहळू एवढे भयानक परिणाम दिसायला लागलेत की भारतासारख्या देशात पेट्रोल पंपांवर रांगा लागायला लागल्यात, युरोपमध्ये नोकऱ्या जायला लागल्यात आणि बाजारपेठा ओस पडायला लागल्यात। जगभरातल्या बलाढ्य अर्थव्यवस्था कोसळताना दिसतात। पण हे सगळं ज्या इस्रायलसाठी सुरू झालं त्या इस्रायलच्या अर्थव्यवस्थेवर या आठवड्यात द इकॉनॉमिस्टने इस्रायल इकॉनॉमी इज बूमिंग असा एक लेख प्रसिद्ध केला, ज्यात सलग 3 वर्षांच्या युद्धानंतरही इस्रायल किती मजबूत स्थितीत आहे आणि लोकांच्या कमाईमध्ये कसली घट झालेली नाही। जिथे आतापर्यंत शेकडो बॅलिस्टिक मिसाईल येऊन पडलेत त्या बाजारपेठा सुरळीत आहेत। भारतासह अमेरिका आणि चीनच्या अर्थव्यवस्थेलाही जिथे युद्धामुळे धक्के बसायला लागलेत तिथे सलग 3 वर्ष युद्धात असलेल्या इस्रायलकडून जगाने नेमकं काय शिकण्यासारखं आहे, भारतात कोणत्या गोष्टींचा सर्वाधिक फटका बसायला लागलाय तेच मी या व्हिडिओत सांगणार आहे। नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com। $65 प्रति बॅरल वरून $110 प्रति बॅरल पर्यंत गेलेल्या तेलाच्या किमती, प्रत्येक देशाच्या तिजोरीतून कमी होत असलेलं परकीय चलन, गॅस आणि डिझेलच्या कमतरतेमुळे कारखान्यांमध्ये घटलेले उत्पादन, व्यापार मार्गांमध्ये महागाईत आणि जीडीपी वाढीच्या अंदाजांमध्ये फेरबदल, या सगळ्यात युद्धाचा खरा परिणाम दिसतोय। भारताचा तर तेल आयातीचा खर्च जवळपास दुप्पट झाला आणि आता पेट्रोल डिझेलच्या किमतीही एक दिवसाआड वाढायला लागल्यात। भारताची 88% गरज ही परदेशातून येणाऱ्या तेलावर अवलंबून आहे। युद्धानंतर भारतातून $20 अब्ज पेक्षा जास्त परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूक बाहेर गेल्याचे आकडे समोर आलेत। रुपयावर दबाव वाढला आणि चलन साधारण 5% अधिक घसरलंय। भारताच्या चालू खातेतुटीचा म्हणजेच करंट अकाउंट डेफिसिटचा अंदाज जीडीपीच्या 0.9% वरून जवळपास 2.5% पर्यंत जाण्याची सुधारित शक्यता आहे। अमेरिकेसारख्या देशाला फारसा धक्का बसलेला नाही, मात्र इंधनाचे दर प्रति गॅलन मागे $4.55 ने वाढलेत। अमेरिकन ग्राहकांनी फक्त इंधन महागाईमुळे अतिरिक्त $45 अब्ज पेक्षा अधिक खर्च केल्याचे रिपोर्ट समोर येतात। दुसरीकडे युरोपही यात होरपळून निघतंय। रशिया आणि युक्रेनच्या युद्धानंतरच युरोपात खरं तर ऊर्जा संकट तयार झालं होतं आणि मध्य पूर्वेतल्या युद्धामुळे हे संकट अजून गंभीर झालंय। युरोपियन वाढ सध्याच्या अंदाजानुसार 0.9% पर्यंत मर्यादित राहू शकते। जर्मनी, फ्रान्स आणि इटली सारख्या उत्पादन क्षेत्रावर आधारित अर्थव्यवस्थांना सर्वाधिक फटका बसलाय। गॅस किमतींमध्ये वाढ आणि उत्पादन खर्च वाढल्यामुळे उत्पादकांनी अतिरिक्त ऊर्जा शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे। युरोपियन उद्योगांवर ताण वाढल्यास रोजगार आणि निर्यात या दोन्हीवर परिणाम होऊ शकतो। आशियात चीनसाठीही धोका मोठा आहे। भारताप्रमाणे चीन हा मध्य पूर्व ऊर्जा पुरवठ्यावर अवलंबून असलेला जगातील प्रमुख औद्योगिक देश आहे। उत्पादन खर्च वाढणं, निर्यात साखळीवर दबाव येणं आणि जागतिक मागणी कमी होणं हे चीन समोरील मोठे धोके आहेत। चीनने पर्यायी ऊर्जा स्रोत, आफ्रिकन गुंतवणूक आणि पर्यायी पुरवठा या मार्गांवर भर द्यायला सुरुवात केली आहे। पण जागतिक व्यापार मंदावला तर चीनसारख्या निर्यात आधारित अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होऊ शकतो। या युद्धामुळे मध्य पूर्वेतल्या देशांनाही आर्थिक फटका बसतोय, पण या देशांमधून जिथे जिथे कच्चं तेल जातं ते सगळे देश या संकटाचा सामना करतायत। पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळ यासारखे छोटे देश तर इंधनाच्या किमतीत भरघोस वाढ करूनही सध्या संघर्ष करतायत। हे सगळे परिणाम त्या युद्धाचे आहेत जे मूळ इस्रायलमुळे सुरू झालंय आणि जगातला प्रत्येक देश कोणत्या ना कोणत्या कारणाने यात ओढला गेलाय। पण इस्रायलने मात्र स्वतःची अर्थव्यवस्था अबाधित ठेवली आहे आणि घोडदौड सुरूच आहे। याचं कारण असं सांगितलं जातं की इस्रायलची अर्थव्यवस्था युद्धात असूनही मजबूत नाही, तर युद्ध सहन करण्यासाठीच डिझाईन केलेली ही अर्थव्यवस्था आहे। साधारण 1 कोटी लोकसंख्या आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यापेक्षा आकाराने थोडासा मोठा असलेला देश इस्रायल। अहिल्यानगरचं क्षेत्रफळ 17,000 चौरस किलोमीटर तर इस्रायलचं 22,000 चौरस किलोमीटर। जगभरात सध्या इंधन तुटवड्यामुळे आर्थिक संकट तयार झालंय, पण इस्रायलची परिस्थिती वेगळी आहे। भारतासोबतच तुलना करायची तर भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा तेल आयातदार देश असून सध्या भारताची रोजची कच्च्या तेलाची मागणी साधारण 55 लाख बॅरल प्रतिदिन इतकी आहे। या उलट इस्रायलची तेल गरज फक्त 2.2 लाख बॅरल प्रतिदिन एवढी आहे। म्हणजेच भारताच्या तुलनेत इस्रायलची तेलाची गरज जवळपास 25% पेक्षा जास्त कमी आहे। भारताप्रमाणेच इस्रायलला तेलाची आयात करावी लागते। प्रामुख्याने अझरबैजान, कझाकस्तान, अमेरिका आणि इतर जागतिक पुरवठादारांकडून इस्रायलचं कच्चं तेल येतं। मात्र नैसर्गिक वायूच्या बाबतीत इस्रायलने गेल्या दशकात मोठा बदल घडवलाय। भूमध्य समुद्रातील लेवाथन आणि तामार या गॅस क्षेत्रांमुळे इस्रायलने
स्थानिक गॅस उत्पादन वाढवलं आणि आता वीज निर्मितीचा मोठा भाग देशांतर्गत गॅसवर चालतो. इथेच इस्रायलची अर्थव्यवस्था बाकी देशांच्या तुलनेत पुढे जाते. दुसरं कारण म्हणजे इस्रायलची अर्थव्यवस्था पारंपरिक उद्योगांवर कमी आणि उच्च मूल्य तंत्रज्ञानावर जास्त आधारित आहे. जगातील सर्वात मोठ्या टेक इकोसिस्टमपैकी एक इस्रायलमध्ये आहे. सायबर सिक्युरिटी, संरक्षण तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, क्लाउड सिस्टम्स, सेमीकंडक्टर डिझाईन, मेडिकल टेक्नॉलॉजी, ॲग्रीटेक आणि फिनटेक या क्षेत्रांमध्ये इस्रायल जागतिक स्तरावर टॉपला आहे. युद्धात एखादा कारखाना थांबू शकतो, पण अर्थव्यवस्थेचा कणा असलेलं सॉफ्टवेअर एक्सपर्ट, सायबर सिक्युरिटी सेवा किंवा AI संशोधन कधीही थांबत नाही. अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे चलन आणि केंद्रीय बँक व्यवस्थापन. युद्ध काळात अनेक देशांमध्ये चलन कोसळतं, पण इस्रायली शेकेलने उलट मजबूती दाखवली आहे. शेकेल हे चलन 33 वर्षांच्या उच्चांकाजवळ पोहोचलंय. महागाई एप्रिल 2026 मध्ये 1.9% नियंत्रित राहिली, तर ही अत्यंत महत्त्वाची बाब होती. कारण युद्ध काळात सामान्यतः इंधन, अन्न आणि लॉजिस्टिक खर्चामुळे महागाई वेगाने वाढते. पण इस्रायलने आर्थिक यंत्रणा कार्यरत ठेवली. यासोबतच अमेरिकेचं धोरणात्मक पाठबळ हे अजून एक कारण मानलं जातं. संरक्षण सहकार्य, तांत्रिक भागीदारी, वित्तीय स्थैर्यावरील विश्वास आणि जागतिक गुंतवणूकदारांमध्ये इस्रायल दीर्घकाळ टिकेल हा मेसेज प्रभावीपणे गेल्यामुळे अर्थव्यवस्थेला आधार मिळाला. जागतिक गुंतवणूकदार युद्धाच्या बातम्या पाहतात, पण ते संस्थात्मक क्षमता, कर्ज व्यवस्थापन, चलन स्थिरता आणि भविष्यकालीन उद्योग क्षमता देखील पाहतात. 2026च्या पहिल्या तिमाहीत इस्रायलचा GDP वार्षिकीकृत आधारावर 3.3% घटला. ग्राहक खर्च 4.7% कमी झाला. निर्यात 3.7% खाली आली. सरकारी खर्च 4.8% कमी झाला. पण त्याच काळात स्थिर मालमत्ता गुंतवणूक म्हणजेच फिक्स्ड ॲसेट इन्व्हेस्टमेंट 12.6% वाढली. म्हणजे उद्योग क्षेत्राने भविष्यातील वाढ गृहीत धरून गुंतवणूक सुरूच ठेवली. युद्ध काळात उद्योगातली गुंतवणूक थांबली तर अर्थव्यवस्था अडचणीत सापडते. पण इस्रायलमध्ये हा ट्रेंड उलटा राहिला. इस्रायलची सामाजिक आणि आर्थिक रचना ही युद्धासाठी कायम पोषक राहिली आहे. या देशाचा जन्म झाला त्याच दिवशी पहिलं युद्ध या देशाने पाहिलं होतं. तेव्हापासून ते आजपर्यंत इस्रायलने युद्धाच्या बळावर शेजारच्या प्रत्येक देशाचा पराभव केलाय. इस्रायलमध्ये रिझर्व्ह सैन्य व्यवस्था, संरक्षण पायाभूत सुविधा, डिजिटल प्रशासन आणि आपत्कालीन आर्थिक प्रतिसाद प्रणाली कित्येक दशकांपासून विकसित आहे. त्यामुळे अचानक धक्का बसला तरी अर्थव्यवस्थेचं चक्र पूर्णपणे कधीही थांबत नाही. युद्धाचा परिणाम इस्रायलच्या अर्थव्यवस्थेवर नक्कीच झालाय, पण युद्धात असलेल्या देशांच्या तुलनेत सगळेच आकडे सकारात्मक आहेत. युद्धामुळे 2026 साठी आधी अपेक्षित 5.2% वाढीचा अंदाज खाली आणून इस्रायलच्या केंद्रीय बँकेने 3.8% केलाय. काही खासगी आर्थिक संस्था 3.5% ते 4% दरम्यान वाढ अपेक्षित मानतात. पण इस्रायलचं ज्या देशांसोबत युद्ध सुरू आहे त्या देशांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. शेजारच्या लेबनॉनची अर्थव्यवस्था आधीपासूनच 2019च्या वित्तीय संकटानंतर अत्यंत कमकुवत झाली होती. त्यात इस्रायल हिजबुल्ला संघर्षामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली. 2026 मध्ये लेबनॉनची अर्थव्यवस्था 7% कमी होण्याचा अंदाज आहे. एकूण आर्थिक नुकसान $20 अब्ज पर्यंत जाऊ शकतं. रेमिटन्स, पर्यटन, बँकिंग आणि व्यापार क्षेत्रांवर मोठा परिणाम झालाय. आधीच GDP जवळपास 40% घसरलेल्या अर्थव्यवस्थेला हा एक मोठा सेटबॅक मानला जातो. इराणची परिस्थिती तशीच आहे. आर्थिक निर्बंध, तेल व्यापारातले अडथळे, चलनावरील दबाव आणि थेट युद्धाचा परिणाम यामुळे अर्थव्यवस्था दबावात आहे. बाजूलाच गाझाची परिस्थिती तर सगळ्यात वाईट आहे. इथल्या लोकांना खाण्यासाठी अन्न नसल्याचे फोटोही अनेकदा समोर येतात आणि इस्रायलच्या युद्धात गाझामधली रुग्णालयं, पायाभूत सुविधा हे सगळं उद्ध्वस्त झालंय. इस्रायलने जे युद्ध सुरू केलं त्याची किंमत भारतातल्या खेडेगावातल्या प्रत्येक माणसालाही मोजावी लागते. पण या युद्ध काळासाठी अर्थव्यवस्था कशी असायला हवी त्याची डिझाईन इस्रायलकडून शिकण्यासारखी आहे. माहिती कामाची वाटली असेल तर पुढे शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.